नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक अशी क्रंची, कुरकुरीत, साधी, सोपी अशी रेसिपी बघणार आहोत, जी मुलांना फार आवडेल, तसंच मोठ्यांनाही आवडेल, पण करायलाही अतिशय सोपी आहे. त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मक्याचे दाणे, जे मी बॉईल करून घेतलेले आहेत. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेली मिरची, लिंबूचा रस आणि पनीर आणि काळा मिरी आणि मीठ वापरणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपण पापड वापरणार आहोत त्याच्यामध्ये. तर सुरुवात करूया आपल्या या क्रंची रेसिपीला. मक्याचे दाणे, कोथिंबीर, मिरची, पनीर चांगलं आपल्याला चुरून घ्यायचं आहे, क्रम्बल करायचं आहे, ब्लॅक पेपर, काळी मिरी, लिंबूचा रस, गरजेनुसार हे सगळं साहित्य आपण घ्यायचं आहे. आपल्याला किती क्वांटिटी बनवायची आहे त्यानुसार आपण ठरवायचं. चवीनुसार मीठ. हे सगळं आता आपण एकजीव करून घेणार आहोत, चांगलं मिक्स करणार आहोत. हे जे मिक्सचर आहे ना, ते चांगलं एकजीव झालं पाहिजे, जे असं क्रीम सारखं आपल्याला ते लागलं पाहिजे. हे चांगलं असं क्रीमी टेक्स्चर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण इथे तळलेले पापड घेणार आहोत. कोणतेही पापड आपण घेऊ शकतो आहे, छोटे मोठे, उडदाचे, तांदळाचे. हे मिक्सचर घ्यायचं आहे आणि असं पापडावरती स्प्रेड करायचं आहे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. पाहिजे तर आपण याच्यावरती मेयोनीज घेऊ शकतो, पुदिनाची चटणीही घेऊ शकतो, पुदिना कोथिंबीरीची चटणी घेऊ शकतो. माझी ही पापडाची रेसिपी ही झटपट होणारी तयार झालेली आहे. लहान मुलांना हे फार आवडतं, कारण याच्यामध्ये पनीर आणि बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहेत. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी तसेच छोट्या भुकेसाठी करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.